जीवनामध्ये येऊन गुरु केला पाहिजे मित्रांनो. गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना हा संसार तरी जेना. कोणत्याही पंथात जा, कुठेही जा, कोणीही तुम्हाला सांगेल गुरु विना हा संसार तरल्या जात नाही. पण नेमका गुरु कोणता करायचा हे माणसाला कळालं पाहिजे. जो जाणता आहे, जो आपल्याला परमेश्वरापर्यंत नेऊन घालेल, तो रस्ता दाखवेल, असा आपला गुरु पाहिजे. मोक्ष मार्गाची वाट त्याने आपल्याला प्रकाशली पाहिजे. स्वार्थ नाही पाहिजे, परमार्थ पाहिजे. ज्या गुरुकडे परमार्थ आहे तो स्वार्थ कधीच करणारा नाही. आणि म्हणून आपल्याला गुरु महत्वाचा आहे. आणि तो गुरु कसा पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला जाता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे, मिरवता आलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत गंगा तीरला असताना असंच एक जण, एक स्त्री पुराण ऐकायला गेली. आणि पुराणात सुद्धा असं निघतं की गुरु विना संसार मुंची जेना. आणि म्हणून गुरु करण्यासाठी ती जात आहे. पण नेमका गुरु कोणता करायचा म्हणून घरच्यांना विचारते, कारण गुरुच माहित नसतो नेमका कोणता करायचा. मग कोणता का होईना एखादा करायचा असा तिचा हेतू. मग घरच्यांनी, दारच्यांनी, सगळ्यांनी सांगितलं. म्हणे प्रतिष्ठानला, पैठणला वामदेव नावाचे चांगले विद्वान पुरुष आहेत, ते गुरुकर, ते प्रसिद्ध होते त्या भागात. आणि मग ती म्हटली ठीक आहे, काय हरकत नाही. गुरु करायला गेली. गुरु करण्यासाठी नारळ, विडा, जे साहित्य आहे, केळे, नारळ, बोरे सगळं घेऊन गेली. गुरु त्या गुफेमध्ये बसलेला होता. वामदेव त्यांचं नाव आहे. आणि मग गुरुला बघितलं तर गुरुच्या अंगावर कोणताच कपडा नव्हता. नग्न अवस्थेत तो गुरु होता. आणि मग तिनं विचार केला की हा गुरु आपण करायचा कसा, ज्याच्या अंगावर वस्त्र नाहीये, तो नग्न आहे. हा गुरु आपण कदाचित केलाही तर फक्त गुरु केल्यापुरताच राहील. हा आपलं मार्गदर्शन काय करेल? पर मार्गदर्शन करेल ही, परंतु या जवळ जाऊन बसता येईल का? यात जाऊन उठता येईल का? त्याला बोलता येईल का? आपल्याला त्याला एकल्याला भेटता येईल का? कारण तो नागवा आहे. आणि मग अशा गुरुकडे गेल्यानंतर आपल्या घरचे तरी आपल्याला जाऊ देतील का? किंवा अजून कोणी जाऊ देईल का? कोणी गेलं तर काय म्हणेल? आणि म्हणून तिनं विचार बदलला. म्हणे असा गुरु आपल्याला करायचा नाही. आणि म्हणून ती कथा देव सांगत आहेत की नेमका गुरु कसा करायचा, कोणता करायचा, आवर करायचा की पर करायचा, आवर ज्ञान सांगणारा करायचा की परज्ञान सांगणारा करायचा, आवर म्हणजे देवतेचं ज्ञान सांगणारा करायचा की परमेश्वराचं ज्ञान सांगणारा करायचा, हे आपल्याला कळालं पाहिजे मित्रांनो. आणि हे त्या देमाईसाला कळतं. ते हुशार म्हणावे. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्या खेड्यापाड्यात पंचक्रोशीत त्यांचं नाव होतं. सगळ्यांनी सांगितलं ते गुरु कर. सगळ्यांनी सांगितलं म्हणून तिनं करायचं का? नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मग मनाचं करायचं का? नाही. मनाने जे आपण करतो ते खरं नाही. मन काहीही करायला लावतं. मग काय करायचं? ना तस्मात शास्त्रम प्रमाणम. ते जे शास्त्रात सांगितलं ते करायचं. एखादा गुरु एखाद्या स्वार्थासाठी तो काही सांगू शकतो की असं करा, तसं करा. पण जे शास्त्रातलंच सांगतो, शास्त्रातलंच बोलतो, तो खरा परमार्थिक गुरु आहे. तो स्वार्थी नाहीये. आणि स्वार्थ आणि परमार्थ या ठिकाणी ओळख येऊन जातो.
निस्वार्थपणा ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे परमार्थ आहे, आणि तो गुरु आपण केला पाहिजे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत ही कथा सांगायला सुरुवात करतात. पैठण या ठिकाणची कथा आहे. देमाईसा भेटी स्थिती, देमाईसा भेटी स्थिती. देमाईसा नावाची एक स्त्री आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताला भेटण्यासाठी येते, गुरु करण्यासाठी येते, आणि देवाकडे जाते, देवाकडे बघते. देव दिसायला इतके सुंदर होते की देवाकडेच बघायला राहते, देवाकडेच बघत राहते. आणि त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये अशी श्रद्धा निर्माण होते, जर असे गुरु मला भेटले तर किती चांगलं होईल. आणि तितक्याच क्षणामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचं नाम उच्चारण झालेलं आहे, आणि तिला स्थितीचा संचार झालेला आहे. स्थिती म्हणजे एक वेद निर्माण झालेला आहे, आवडी निर्माण झालेली आहे. देवाचं नाम घेतलं की तुम्हाला सांगतो आवडी निर्माण होते मित्रांनो, खूप सुंदर आहे. देवाचं नाव घेतलं की माणसाला सवड निर्माण होते. असं त्या देमाईसाला देवाची त्या ठिकाणी नाम घेतल्यामुळे स्थितीचा संचार झालेला आहे, आवडीचा संचार झालेला आहे. देमाईसा कोणत्या गावाची होती ना? पिंपळ गावची होती. ती देमाईसा पिंपळ गावाला तिच्या प्रपंचामध्ये ती मग्न होती. आणि मग त्या ठिकाणावरून तिला असं वाटलं की आपण पुराण ऐकतो, सगळं ऐकतो, पुराणामध्ये हे निघतं की गुरु केल्याशिवाय आपलं मुंचन होत नाही, आपण मोक्षाला जात नाही, तो गुरु केलाच पाहिजे. आणि म्हणून न करणारे पण काही लोक आहेत, काही पुस्तकी पंडित आहेत, ते गुरुला मानत नाही. ते म्हणतात आम्ही सगळेचे गुरु आहे, आम्हाला गुरु करायची गरज नाही. आणि म्हणून मित्रांनो, हे सगळेचे गुरु असे म्हणतात काही, आणि म्हणून काही लोक नास्तिक पण असतात. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी सुद्धा गुरु केला का नाही केला? श्रीकृष्ण भगवंतांनी पण केला का नाही केला? श्री गोविंद प्रभू महाराजांनी पण केला. आदि गुरु श्री दत्तात्रय महाराज आहेत का नाही? मग श्री दत्तात्रय महाराजापासून श्री चक्रपाणी भगवंताने ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. श्री चक्रपाणी भगवंताकडून श्री गोविंद प्रभू महाराजांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. श्री गोविंद प्रभू महाराजांकडनं सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. आणि मग तदनंतर नागदेव आचार्य वगैरे वगैरे सगळे झाले. आणि मग तदनंतर त्यांच्यापासून आपल्याला आणि आपल्यापासून तुम्हाला असे हे गुरुची परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. आणि म्हणून गुरु केला पाहिजे. आणि एक अर्धा असाही असतो, गुरु कशाला करायचा, असेही काही नास्तिक असतात. ज्या वेळेस त्याची गरज पडते ना, तेव्हा त्याला कळतं की आपण करायला पाहिजे होता, पण कधी ऐकलं नाही, काही केलं नाही, आणि म्हणून तो त्या लाईनला नसतो. आणि म्हणून हिनं ऐकलेला आहे, देमाईसानं ऐकलेला आहे, आणि म्हणून ती देवाकडे जाते, गुरु करण्याचा विचार करते. उदयाची ती पुराणा जाती, पुराण ऐकायला जात होती. एक दिवस पुराणी ऐसे निघाले, पुराणामध्ये काय निघालेला आहे? गुरु विना गुरु उपदेशा विना संसार मुंची जेना. पुराणात असं निघालं. आता हे पुराण चालू आहे गावात. सगळ्यांना गुरु असतो मित्रांनो, गुरुची परंपरा आहे. सगळ्यांचे गुरु श्री दत्तात्रय महाराज, म्हणून तुम्हाला ही परंपराही सांगून दिली पंचावताराची. अशा प्रकारे गुरु आहे. आणि मग ही गुरु करण्यासाठी निघत आहे, तिला निघालेलं आहे, ती पुराण ऐकत आहे. आणि त्या पुराणात निघालंय की आता गुरु केला पाहिजे. आता तुम्ही काय ऐकायला आलात? पुराण ऐकायला आलात. मग यामध्ये जे निघतं ना ते तुम्ही करायला पाहिजे. विचारिले. आणि मग तिने विचारलं, कवन गुरु करू का? आता विचारलं शेजारी पाजारी घरचे दारचे सगळे, कोणता गुरु करू मी? अवघ्या गोत्रा कुटुंबा विचार. आणि मग सगळ्यांना विचारलं, अवघ्या गोत्रा कुटुंबाला विचारलेला आहे तिला. पैसे निघाले. आणि मग त्या ठिकाणी निघाली, विचारत आहे, प्रतिष्ठान हे प्रतिष्ठानला वामदेव आहेत ना, ते गुरु कर. प्रतिष्ठान म्हणजे पैठण, आणि पैठण म्हणजे विद्येचं माहेरघर. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार आज ही ते पैठण आहे. त्या काळात त्या पैठणला खूप मान होता.
सगळ्या विद्यांची परीक्षा पैठण या ठिकाणी व्हायचं, ते केंद्र होतं. त्या पैठणला ते वामदेव नावाचे एक संन्यासी होते. सगळ्यांनी सांगितलं की तो गुरु करण्यासाठी जा. आणि म्हणून आमच्या देवाने सुद्धा पैठण भोगावती याच ठिकाणी विडा उचलला आणि याच ठिकाणावरून उद्धरण करायला सुरुवात केली. देवाने सुद्धा त्याला मान दिलेला. पैठण या नगरामधून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने विडा उचलला सकळ जीवाचा उद्धार करायचा. जोपर्यंत उद्धार होणार नाही तोपर्यंत अवतार अवतरत राहतील आणि देव देवाचं कार्य करत राहतील, तुम्हाला ज्ञान देत राहतील. पण मित्रांनो, एकदाच ज्ञान होतं एका सृष्टीमध्ये. सृष्टीचा काळ किती आहे? एका युगाचा काळ किती आहे? त्रेतयुगाचा काळ किती आहे? कृतयुगाचा किती आहे? कृतयुगाचा 32 आहे, त्रेतयुगाचा 16 आहे, द्वापरचा 8 आहे, कलियुगाचा 4 आहे. लाख 4 लाख वर्षे कलियुग आहे. ऐसे युग अनंत जाती. काय असे अनंत युग जातील तेव्हा पुढे एक सृष्टी संपेल आणि मग तुम्हाला ज्ञान होईल. आता अनंत युग अनंत जन्म आपले वाया गेलेले. आता ज्यांना ज्ञान झालंय त्यांनी समजायचं की आता हा जन्म वाया नाही घालायचा. गुरु करायचा. गुरु केल्यानंतर आपला जो प्रपंच आवरायचा. आवरल्यानंतर जे उर्वरित जे जीवन आहे, उर्वरित जे सुकलेलं फूल आहे ते देवाच्या श्रीचरणी अर्पण करायचं. मित्रांनो, पुन्हा असा योग येणार नाही, पुन्हा एक ज्ञान भेटणार नाही. हे जे मी सांगत आहे हे देवाचं ज्ञान आहे, ही ब्रह्मविद्या आहे. हे पुन्हा तुमच्या कानावर पडणार नाही. मित्रांनो, एक सृष्टीचा काळ गेल्यानंतर कधीतरी योग येईल. तेही येतो की नाही काय माहिती. ज्यांनी ज्यांनी हे शास्त्र ऐकलं, मनन केलं, चिंतन केलं, त्याला जपवणूक केली, नम्रतेनं त्या ठिकाणी त्याचं पठण केलं, त्याचा तरी कधीतरी योग येईल. पण इतरांचा येतोही की नाही ही सांगता येत नाही. इतकं महत्वाचं आहे ज्ञान आहे. एकदाच होत एका सृष्टीमध्ये आणि हा योग तुमचा आलेला आहे. ते ज्ञान जर तुम्हाला झालं असेल तर समजायचं तुमचा जन्म आहे. बाकी सगळे पशुजन्म आहेत. जसे पशु मांजर सगळे जगतात ना, तसे लोक जगतायत. पण जो ज्ञानी पुरुष आहे ना, तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने जगत असतो. तो विचार करतो इष्टाचं आणि अनिष्टाचं. इष्ट अनिष्ट पाप पुण्य याचा विचार करून तो त्या ठिकाणी कर्म करत असतो. तोरण मापून त्या ठिकाणी करत असतो. आणि ज्ञानी याला खूप किंमत आहे. ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरश्चरणे. जो ज्ञानी आहे त्या ज्ञानियाचं सकाळी निष्ठ तुम्हाला दर्शनही झालं ना, तो तुमच्या पापांचा नाश होऊन जातो. जर तुम्ही दंडवत केला तर नाशही होतो. आणि तुम्ही दंडवतही नाही केला ना मित्रांनो, निस्ता ज्ञानिया तुमच्या समोरून गेला आणि तुम्ही बघितला, बऱ्याचशा कर्माचा त्या ठिकाणी काय होतो? नाश होतो. पण वाकून जर दंडवत केला तर अनंत जन्माचा त्या ठिकाणी कर्माचा नाश होतो. पण काही लोक तेही करत नाही हो. काय तेही करत नसतात. काही लागतं का दंडवत करायला? पण नाही, लाज वाटते. लाज या शब्दातच लांब आहे. ज्यांना लाज वाटते ते लांब जाणार का नाही? आणि ज्यांना लाज वाटत नाही आपला परमेश्वर, आपला देव धर्म करण्याचे, ते देवाच्या जवळ येतात, देवाच्या श्रीचरणाला लागतात. तशी ही आपल्याला देव व्हायला पाहिजे, आपल्याला मोक्ष व्हायला पाहिजे, म्हणून ती गुरु करण्यासाठी पैठण या ठिकाणी जाते. सगळेजण सांगतात की वामदेवाला तुम्ही गुरु करा. तरी हे गुरु करू आणि काही ठीक आहे, काय हरकत नाही, मी ते गुरु करायला जाते. उपदेशी जे पदार्थ, मग जे पदार्थ लागतील, नारळ, विडा, सुपारी, पान, फूल, केळे सगळं घेऊन गेली. केळे, मग नारळ आणलं, पानं आणले, पोफळ आणलं, प्रतिष्ठानात तयांचे गुंफे गेली. मग गेली पैठणला गेली, त्या प्रतिष्ठानला गेली आणि त्या गुंफेत पोहोचली. जाऊन देमाईचा उपदेश घ्यायचा आहे तिला. कवते नागवे
काय मनाने उपदेश घेणारे खूप कमी आहेत मित्रांनो. आणि जे पूर्वज आहेत ना, ते पूर्वज सांगून आपल्या मुली मुलांना उपदेश देतात, बाबा असं करू नको, उपदेश घे. आणि ज्या दिवशी बाबा घरी आले ना, त्या दिवशी ते म्हणायला लागतात, घेतो का? आताच नाही घेत नाही. का बरं? मोकळा पाहिजे गडी इकडं तिकडं फिरायला, है ना. उपदेश घेतल्यानंतर माणूस आखडला जातो. जे पाप करायचंय त्या ठिकाणाहून तो आखडला जातो. आणि उपदेश नाही घेतला तो म्हणतो आपण कुठे गेली उपदेश, है ना. तो काही करायला लागतो. आणि म्हणून ज्या वेळेस आपल्या मुलाला 8 वर्ष होतात त्यावेळेस त्याला पाप पुण्याची निष्पत्ती चालू होते. आणि म्हणून तेव्हा त्याला आपला उपदेश, आपल्या पंथाचा उपदेश त्याला दिला पाहिजे. पण जबरदस्ती कोणाला केली नाही पाहिजे, म्हणलं पाहिजे. आणि मग काही मुलं मनाने म्हणतात ते सुसंस्कारी आहे, आणि जे 18 वर्षाचे झाले तरी घेत नाहीत, ते कसे आहेत त्यांनाच माहिती. कारण ते आपला धर्म पाळायच्या नादी नाहीये. धर्माने आपल्याला कसं चालता येईल, आपल्याला कसं इकडे जाता येईल तिकडे जाता येईल, कसं मोकळं राहता येईल हे बघायला लागतात. आणि म्हणून उपदेश खूप महत्वाची गोष्ट आहे. हे 5 मंत्र आहेत ना, या 5 मंत्राने आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. आणि ते 5 मंत्र जर तुमच्याकडे नसले ना, तुम्ही पोहोचणार तरी कसं? आणि म्हणून मंत्राशिवाय सिद्धी होत नाही. मुलांना आणि मुलींना उपदेश दिलाच पाहिजे, घेतला तर दिला पाहिजे, जबरदस्ती नाही. आणि जो कोणी मुलगी घेत आहे किंवा मुलगा घेत आहे त्याच्या आड आलं नाही पाहिजे. जो आड येईन तो परतारा काय, एक तर तोही करत नाही, हिलाही करू देत नाही. आणि मंत्राने सिद्धी होते मित्रांनो. जर तुमच्याकडे मंत्र नसतील तर सिद्धी होणार नाही, तुम्हाला प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून कुंतीला 5 मंत्र दिले ते दुर्वास ऋषी. आणि म्हणून तुमच्या मुलीला अंतकरणात जर मुलं दिले तर त्या अंतकरणामध्ये जर त्या ठिकाणी मंत्र दिले तर काय हरकत नाही. गाठी विशेष नसला तर कोणाला कळतं की हिला उपदेश दिलाय की नाही. उपदेश घेऊन तरी कोण उपदेशावर आहे ना. सगळे दोन्हीकडे. उपदेश त्यालाच म्हणतात जो परमेश्वराचं मनीतलं ते करतो. आणि मग कुंतीच्या घरी दुर्वास ऋषी आले. असेच आल्यानंतर राजवाड्यामध्ये, पूर्वी पण असंच होतं, राजवाड्यात कोणा एका यजमानाकडे संत जायचे, जिथं आवडीपूर्वक सेवा दास्य आहे त्या ठिकाणी दुर्वास ऋषी पोहोचले. पोहोचल्यानंतर आदर सत्कार त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या केलेला आहे. आणि मग कुंतीकडे सेवा दिली, तू बाबाची सेवा कर. कुंती इतकी सेवा करायला लागली, ती लहानच होती. आणि मग ती सेवाला त्या ठिकाणी बसलेली आहे, गुरुबाचे पाय दाबत आहे. आणि मग गुरुबाच्या त्या ऋषींच्या अंगावर काही मच्छर किंवा काही चिलट किंवा काही माशी बसू नये म्हणून हवा घालत होती. रात्रचे 1-2 वाजलेले आहे. अचानक दुर्वास ऋषी उठलेले आहे. खूप सुंदर अशी सेवा केली. दुर्वास ऋषी अचानक उठले, पाहिलं, अरे इतका वेळ झालाय तरी ही झोपली नाही आणि हवा मारत आहे. दुर्वास ऋषी प्रसन्न झाले. काय झाले? प्रसन्न झाले. दुर्वास ऋषीचा तम इतका आहे की बस जर सेवा व्यवस्थित नाही केली ना, कदाचित ते काही करून टाकतात. पण कुंतीनं इतकी चांगली आणि व्यवस्थित सेवा केलेली आहे. आणि प्रसन्न झाल्यानंतर कुंतीला दुर्वास ऋषींना प्रसन्न होऊन 5 मंत्र दिले. बेटा म्हणे काय? मी तुला 5 मंत्र सांगतो, याचा तू जप करायचा बरं का. हो ठीक आहे, नक्की करत जाईल. जेव्हा तुला संकट येईल, जेव्हा तुला कोणी राहणार नाही, तेव्हा तू यांचं जप करून तू जे पाहिजे ते मागू शकते. पाहिलं, जर हे 5 मंत्र जर नसते तर महाभारत नसतं.
म्हणून सांगतोय 5 मंत्र तुम्हाला मोक्षापर्यंत नेतात. कुंतीनं त्या ठिकाणी 5 मंत्र घेतलेले आहेत. 5 मंत्र घेतले, ऋषी निघून गेले. हिला वाटलं या बाबा लोकांचं काय खरंय, कारण कोणाला खरं वाटणार आहे. आजही पोरांना, मुलींना, मुलांना काही खरं वाटत नाही. तिला वाटलं बाबा खरा आहे की खोटा आहे, चेक करू आपण, हा ऋषी खरा आहे की खोटा आहे. 5 मंत्र दिले ना, एका मंत्राचा उपयोग करून बघितला है ना. आणि मग सूर्याची आराधना केली. मंत्र जसा होता, जो सांगितला होता उच्चारायला, तशा प्रकारे तिने उच्चारला. सूर्य देवता साक्षात समोर आले. माते काय पाहिजे आपल्याला? नाही, मला काहीच पाहिजे नाही. दुर्वास ऋषीने जे मला मंत्र दिले ते खरे की खोटे हे मी बघण्यासाठी तुमचं आराधना केलेली आहे. तुम्ही तो खरंच आले, ते मंत्र खरेच आहे म्हणून तर मी खरं आलो. काय पाहिजे ते मागा, जे तुम्हाला मागायचं ते मी तुम्हाला देतो. मला काहीच पाहिजे नाही. हे मंत्र खाली जाणार नाही, तुम्हाला घ्यावाच लागेल. ती काहीच बोलली नाही. आणि मग सूर्य देवतेनं कवच कुंडल सोबत एक मुलगा देऊन टाकला. हे घ्या तुम्हाला, त्याचं नाव कर्ण. आता कुंती आहे आणि ती उपवरला झालेली आहे. तिचं लग्न झालेलं नाहीये, पण लग्न तिचं करायला ती आलेली आहे. पण भानगडा अशी झालेली आहे, ती लग्नाच्या आधी तो कर्ण झालेला आहे. किती मोठी अवघड गोष्ट आहे ना. आता काय करायचं? बाबाचे मंत्र तर खरे झाले, ऋषीचे मंत्र तर खरे झाले. तुम्हाला वाटतं आम्ही खूप प्रगत झालो? मित्रांनो, काही प्रगत गिरगत नाही झाली. तुम्ही पूर्वी मंत्राने होत होतं, आता यंत्राने होत. काय नवले, तुम्ही काय प्रगत झाले? आता तुम्हाला सगळं घ्यावं लागतं, औषधी वगैरे. तेव्हा होतं, तेव्हा म्हणलं की होत होतं. काय प्रगती तुम्ही? अरे कली म्हणजे आकळी, आकर्षण झालेलं आहे, कमी झालेलं आहे तुमचं सत्व. तुम्ही काही प्रगत नाही झालेले, कमी झालेलं आहे. हे विज्ञान वाढलं म्हणून तुम्हाला असं वाटतं की आम्ही खूप मोठे झालो. विज्ञान शाप की वरदान? एक दिवशी विज्ञान इतकं वाढन, शाप होऊन जाईल. आणि म्हणून कोरोना हा शाप आलता आपल्याला. सुधारलं नाही 2 वर्ष, अजून काही लोकांना सुधारणा का नाही. आणि मग तो कर्ण तिनं विचार केला, काय करायचं आता, कसं झाकवायचं. आता ऋषीला तिलाच माहिती नेमकं काय झालं, कशामुळे झालं. ती अंधारात गेली, एक पेटी घेतली. आणि मग मुलगा कोणाला दाखवता येईना, काहीच करता येईना. मग करायचं काय? हा मुलगा कोणाचा म्हणून मी पाळू, कसा पाळू? आणि म्हणून त्या एका पेटीमध्ये टाकला आणि समुद्रात सोडून दिला. आणि एका कोळ्याला सापडला, मासे धरणाऱ्या. त्यालाही पोरगा नव्हता. आणि मग तो कर्ण सापडला. आणि तो कर्ण नंतर सुतपुत्र म्हणून नावाला आला. पण कर्ण तसा कोणतीचा मुलगा आहे मित्रांनो. पाहिलं ना, झाला ना मुलगा. 4 मंत्र जपून ठेवले. म्हणे आपल्या बाबांनी मंत्र दिलेले सगळे खरे. त्या 4 मंत्राचा उपयोग ती केव्हा करते? मंत्राने सिद्धी होते मित्रांनो. तुम्हाला सिद्धी प्राप्त करायची का दृष्टफळ प्राप्त करायचंय का अदृष्टफळ प्राप्त करायचंय, हे तुम्ही ठरवा. दृश्यफळ बी प्राप्त होतं. जर वाटोळ आली, पाऊस पडत असेल, अजून काही आपलं संकट आलं, तर आपल्याला काय सांगितलं देवाने? नामस्मरण कीजे, नामी अभिमानू आती. तुमच्याकडे नामच नाही, कोण अभिमान घेणार तुमचा? कोण येणार तुमच्या संरक्षण करण्यासाठी? आलं कोणी? द्रौपदीसाठी कोणी आलं? सगळ्यांचे नाव घेतले तिनं. आणि म्हणून नाम कोणाचं घ्यायचे ध्यानात ठेवा मित्रांनो. कोण गुरु करायचे ध्यानात ठेवा.
तीच कथा मी तुम्हाला सांगत आहे. मंत्राने सिद्धी होते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला महाभारत सांगत आहे. कुंती, तिला कर्ण झाला, तिचं लग्न झालं काय, नंतर पांडू तिचा पती, मग सगळं तुम्हाला महाभारत माहिती आहे. मग काय झालं, नवीन लग्न झालं म्हणून पांडू काय म्हणतो, मी जरा व्याहाळीला जाऊन येतो. व्याहाळी म्हणजे जंगलामध्ये फिरायला जाऊन येतो. माद्री आणि कुंती सोबत आहेत, 2 पत्न्या आहेत राजाला. जंगलात जातो. जंगलात गेल्यानंतर शिकार करायला जातो. पांडू नाव. पांडू शिकार करायला जातो. शिकार करता करता सावज इतकं पळतं म्हणजे हरणाच्या मागे तो लागलेला असतो. हरण नेमकं कुंकड गेलं काहीच कळलं नाही, पण बाण मात्र लावलेला. सावध सापडलंच पाहिजे, कारण शिकार आहे आणि शिकार करण्याची राजा लोकांना इतकी हौस असते विचारूच नका. आणि मग ते सावध सापडलं नाही. जंगलामध्ये कुंदन ऋषी आणि कुंदन ऋषीची पत्नी होती. मग ते आपले त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते, पण ते त्या ठिकाणी भोगविलास करण्यासाठी त्यांनी काय केलं, हरणाचं रूप धारण केलं आणि कोण्या एका काठीमध्ये जाऊन ते त्या ठिकाणी पडलेले होते. आणि हा पांडू बाण लावलेला होता. पांडू हा शब्दवेदी आहे. जिकडनं बाण आला, जिकडनं आवाज आला, तिकडले बाण सोडा की त्यालाच लागणार. आता पहिलं सावज कुंकड गेलं काहीच कळलं नाही, शिकार करायची ना. पण मग जंगलामध्ये कुंदन ऋषी आणि कुंदन ऋषीची पत्नी एकत्रित भेटत होते. आवाज आला, बाण सोडला पांडूनं. काट सोडल्यानंतर दोघांच्याही मधातून तो बाण निघाला. दोघांनाही लागला. संभोग करताना असा प्रकार झाला. पांडूनं ऐकलं, अरे हा तर माणसांचा आवाज आला, चुकलं की काय माझ्यावर, मी तर हरणाला मारला होता, हा कोणाला लागला. पती पत्नी त्या ठिकाणी रडत आहेत. अरे कोण असा दृष्ट आहे की त्यांनी आम्हाला अशा वेळेला मारलेला आहे. पांडू तसा सात्विक होता, धार्मिक होता. पांडू जवळ पोहोचला. पोहोचल्यानंतर कुंदन ऋषीला पाहिलं. ऋषीवर चुकलं माझं. त्याच वेळेला त्या ऋषीनं पांडूला श्राप देऊन टाकला. ज्या वेळेस तू असा संभोग करशील त्या वेळेस तू ही असाच मरशील. ऋषीवर उपशाप द्या, माफ करा मला, तू भेटूच नको म्हणे. पांडू वापस आला. माद्री आणि कुंती जंगलामध्ये एका गुफामध्ये राहत होते. वापस आला, निराश झाला पांडू. निराश झाल्यानंतर कुंतीनं विचारलं, काय झालं आज निराश दिसताय तुम्ही? काही नाही ग. नाही सांगा ना. माद्री आली, काय झालं? काही नाही. मग विचारलं, म्हणे असा असा प्रकार माझ्याकडनं घडलेला. कुंदन ऋषी आणि कुंदन ऋषीच्या पत्नीला मी बाण मारला हरण म्हणून. हा काय पाप झालंय आपल्याकडनं. एका ब्राह्मणाचा वध केला तुम्ही. खूप मोठा अनारोध झालेला आहे आपल्याकडनं. मग काय झालं, मला श्राप दिला त्यांनी. जर मी पत्नीला कधी भेटेल ना तर मी असाच मरून जाईल. तोंडावर हात ठेवला. ठीक आहे म्हणे, आम्हाला काही तुम्ही भेटूच नका. आणि मग तो जंगलामध्ये त्या ठिकाणी तपश्चर्या करायला लागलेला आहे. ऋषी मुनी त्या ठिकाणी त्याचे गुरु आहेत. आणि मग त्या गुरूंना तो विचारतो, मला मोक्ष मार्ग सांगा. त्यांच्यामध्ये खोळी समजवते मित्रांनो, संतती नाही, पुत्र नाही तर मोक्ष नाही असं काही नसतं मित्रांनो. तुम्हाला मुलगा असो किंवा नसो, तुम्हाला ज्ञान झालं ना
की बस तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचू शकता, फक्त तुम्हाला गुरु पाहिजे. पण त्यांची ती खोली समजूत आहे आणि त्या खोली समजुतीमुळं काय झालेलं आहे, तो काय म्हणतो की मला पुत्र झाल्याशिवाय मोक्षाला जाऊ शकत नाही, कारण घरी वाट बघत आहेत सगळे. आणि तो मुकुट धृतराष्ट्राच्या डोक्यावर आहे. धृतराष्ट्र आंधळा होता, वास्तविक तो मोठा होता, तो राज्याला योग्य होता, पण आंधळा असल्यामुळं हे मुकुट त्या पांडूच्या श्रीमुखावर ठेवलेलं होतं, श्रीमुकुटावर ठेवलेलं होतं. तो म्हणला बरं झालं पांडू जंगलात गेला, बरं झालं नाही आला, तिने येऊच नाही म्हणे. आता आपला स्वतःचा भाऊ सुद्धा असला ना आणि तो मेला ना की आपल्याला बरं वाटायला लागतं. जे आहे ना 5 एकर ते मला भेटून जाईल. तसंच वाटलं त्याला सुद्धा, हे जे राज्य आहे ना ते आता माझं होऊन जाईल, नाही आला तर बरं आहे म्हणे. असा प्रकार आहे. आणि मग तो तिकडच आहे. पण पुत्र संततीशिवाय मोक्ष होत नाही, आणि म्हणून त्यांनी व्यथा सांगितली आपल्या पत्नीजवळ, दोघींजवळ सांगितले, मला जर पुत्र झाले नाही ना मोक्ष होणार नाही, मला स्वर्ग होणार नाही. त्यांची समजूत आहे बरं का. म्हणे मग, आणि मला तर असा श्राप आहे, मग काय करायचं. त्यावेळेस कुंती म्हणते घाबरू नका. पाहिलं मंत्र कशी कामी येतात. आले ना कामी मंत्र. मंत्राने सिद्धी होते मित्रांनो, मंत्राने मोक्ष होतो मित्रांनो. म्हणे तुम्हाला मी सांगते सगळं, पण तुम्ही हे सगळं मान्य करणार. म्हणे हो मान्य करणार. म्हणे काय, ज्या वेळेस दुर्वास ऋषीची सेवा करत होते त्यावेळेस मला दुर्वास ऋषीनं मंत्र दिलेले आहेत. त्या मंत्राचा जप केला ना की जे पाहिजे ते मिळतं. ठीक आहे, तू जप कर आणि तुला जे पाहिजे ना ते प्राप्त कर. म्हणजे मला 4 मंत्र आहेत. आणि मग त्या मंत्राचा जप केला मित्रांनो, धर्मराजा झाला. दुसऱ्या मंत्राचा जप केला, भीम झाला. तिसऱ्या मंत्राचा जप केला, अर्जुन झाला. एक मंत्र शिल्लक होता, माद्रीकडे एकही मंत्र नव्हता. पाहिलं का, जिच्याजवळ मंत्र नाही तिला काहीच होणार नाही. तशी कुंती खूप चांगली होती. माझी सवत असली तरी ती माझी बहीण आहे, आणि म्हणून तिने काय केलेलं आहे, हा एक मंत्र मी माझ्या बहिणीला देत आहे, माद्रीला देत आहे. ठीक आहे. माद्री म्हणते ठीक आहे, बरं झालं तुम्हाला मंत्र दिला, लग्नाच्या आधी घेतला असता तर बरं झालं नसतं का. खरे खोट आहे. पण तेव्हा तिचा योग आला ना, हिचा योग आला. कारण सगळ्याच मुली उद्देशाच्या घरी जन्मत नाहीत. ज्या भाग्यवान मुली आहेत त्याच उद्देशाच्या घरी जन्मतात, हे ध्यानात घ्या. त्यांना तो संस्कार आहे. एखादी भाग्यवान मुलगी असेल ना तर ती तिचाही उद्धार करते, तिच्या सासरचाही उद्धार करते, त्यांनाही उद्देशी करते, त्यांनाही सत्मार्गाला लावते. असा प्रकार आहे. एक मंत्र माद्रीला दिला आणि माद्रीला सांगितला असा असा जप करायचा. माद्रीनं घेतला, जप केला. नकुल सहदेव झाला. 5 पांडव, 5 मंत्र. आणि मग एक दिवस असंच झालं आणि माद्रीचं आणि पांडूचं मिलन झालं आणि पांडू गेला. पूर्वी त्या युगात शाप दिला की शाप लागत होता. आता शाप देणे शाप लागत नसतो, कारण तेवढे तपस्वी नाहीच तुम्ही, आणि शाप कोणी कोणाला देऊ सुद्धा नाही. काय, बिलकुल देऊ नाही. अशा प्रकारे मंत्राने सिद्धी होते मित्रांनो. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला महाभारतातली कथा सांगितली. आणि म्हणून ती मंत्र घेण्यासाठी जात आहे, त्या पैठणला जात आहे, वामदेवाकडे जात आहे. मला गुरु करायचा आहे, मला मंत्र घ्यायचा आहे, कारण मला मोक्षाला जायचं आहे. आणि त्यांनी पण मोक्षाला जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे, पण मोक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारे भेटत आहे हे त्याला समजलेलं आहे. आणि म्हणून दुर्वास ऋषीचे मंत्र त्या ठिकाणी कामी आलेले आहेत आणि 5 पांडव त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. आपल्या मुलीला हे जर उपदेश असले, जर काही अडचण आली तर ती आपल्या 5 मंत्राचा जप करू शकते. का नाही करू शकत? तुम्ही मंत्रच दिले नाही, ती जप काय ह्याचं करणार.
आई बाबा अजून कोणाचा करणार? एखादा भोंदू बाबा भेटला तर त्याचा करणार की नाही? असे लय बाबा भेटतात, तू हे खाय ते खाय आणि माझं नाव जप, खरे की नाही? असेही भेटता काही, मग तिचा करायला लावता का? त्याचं नाव घ्यायला लावता का? आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून ती देमाईसा काय करते? गुरु करण्यासाठी जात आहे. प्रतिष्ठाना तयाची गुंपे गेली, त्या प्रतिष्ठानला गेली, पैठणला गेली. मग पाहिलं तिनं, तिथं नागवा बसलेला होता म्हणे, काळा ढेप होता. पैसे देखील पाहिलं तिनं आणि आपला ठाई विचारिले आणि विचार केला म्हणे, या नग्न पुरुषासोबत आपण उपदेश कसा घ्यायचा, त्याच्यावर मंत्र कसा घ्यायचा, याच्यासोबत कसं आपण वावरायचं, विचार करत आहे. अहो आई, अहो आई, हे पुरुष हे तर पुरुष आहेत, आम्ही स्त्रिया आहोत. माझ्याजवळ उठो बैसो याच्याजवळ आपल्याला बसता येणार नाही, उठता येणार नाही, बोलता येणार नाही. बोलो चालो नये, कसं बोलता हवं याच्यासोबत, कसं फिरावं आपण याच्यासोबत, जाऊ मिळू नये, धावता येणार नाही, मिरवता येणार नाही. नागवे गुरु कैसे करू, आणि नागवे गुरु मी कसा करू? मनातली मनात विचार केला, सांगितलं सगळ्यांनी, तो गुरु कर. लोकांनी सांगावं ना आपण करावं बिलकुल नाही. मेंढ्यासारखं आपण वागायचं नाही. मेंढ्याचा खांड पाहिला का तुम्ही कधी? मेंढ्याचा खांड आला की आपला आकडा टाकायचा झिकाटा असतो ना, तो पुढे टाकायचा. उदाहरण सांगतो तुम्हाला. पुढे टाकला, एक मेंढी गेली, किती उडी खाणार? पहिली मेंढी झकाटा काढून घ्यायचा. मेंढ्या भरपूर असतात मित्रांनो, पण मेंढ्या त्या मेंढीच्या मागे असतात. कोणत्या? तिनं उडी मारली ना, मग आपण मारायची. आपण मेंढ्या नाहीये, ती ध्यानात घ्या. लोकांच्या मागे उड्या मारायला, जे शास्त्रात सांगितलं ते करायचं. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते काय येथून म्हणितले ते कीजे, येथून ते वारीले ते न कीजे. देवाने सांगितलं नाही, नाही करायचं, नाही करायचं. किती मेंढ्यांनी जावं, किती मेंढ्यांनी करो, रुमणं नाही धरायचं. माझ्या बापाने केलं, त्या बापाला माहित होतं का काय करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे? मग आमची परंपरा आहे. ही परंपरा अशी आहे का, ज्याला ज्ञान आहे, ज्ञानानुरूप जी परंपरा असेल ती आपण केलं पाहिजे. आपल्या बापाने जरी केलं तरी आपण करायचं नाही, जर ते ज्ञानात असेल तर करायचं. आणि म्हणून तोही दृष्टांत देव हिला सांगतात. काही लोक रुमणे असतात, फक्त रुमण्याचेच मागे असतात आणि मग शेवटपर्यंत रुमणच धरतात. कारण कधी पोथी ऐकली नाही, कधी पोथीत आला नाही, कधी गुरुकडे आला नाही, कधी दंडवत केला नाही, एकच माहिती रुमणं. आणि म्हणून रुमण्याचा दृष्टांत देवाने सांगितलं. येईन तो पुढे, सांगतो तुम्हाला. म्हणून पूजा द्रव्य घेऊन मागू तिने मग गुरु करायला गेली, वापस आली म्हणे असा करून मला नाही करायचा. मग आता आली, चालली. आता चलता चलता गावातून निघाली त्या पैठणच्या, तितक्यात भिक्षा करायला लखुबाईसा देवाची शिकीन बाहेर आली. अरे म्हणे देमाईसा कुंकड चालली होती. कोण्या देवाला गेलती? मैत्रीण तिची. आता आपली मैत्रीण असली तर आपण सांगतो, चला बाबा आमच्या देवाला चालू आहे पोथी, किंवा आलाय बाबा कर दंडवत, है ना. मग आपल्या ऐकण्यात असेल मैत्रीण तर आपली ऐकते, नसेल ना भावाला तर तुम्ही तुमचंच बघा. लय अवघड. खडूळ असली ना भावाला म्हणून, आणि जर चांगली असली ना येते बर का. आणि लयच खडूळ असेल ना तर पोराला सुद्धा येऊ देणार नाही, पोराला सुद्धा. तिकडे जाऊ नको भावाला हो इकडे. लय अवघड मित्र. मग ती ओळखीची होती बिचारी. विचारलं देमाईसा गेली होती. अरे कुठे गेलती तू? देमाईसी म्हणले. देमाईसा काय म्हणते? ना वामदेवाच्या गुंफेला गेली होती, मला गुरु करायचा होता. विचारलं पुन्हा काय करू म्हणे, मला गुरु करायचा आहे. आणि देमतीनं सगळं सांगितलं लखुबाईसाला की मला गुरु करायचं, पण हे असं नाही करायचं म्हणे मला गुरु. ज्याच्यावर बसता येणं, उठता येणं, बोलता येणं, चालता येणं, मिरवता येणं, दाखवता येणं, काहीच करता येणं म्हणे. असं काय करायचं गुरु? मग लखुबाईसा म्हणते मग हा कशाला करते? तुला खरा गुरु दाखवते म्हणे मी, तो गुरु कर म्हणे तू. म्हणे असं मग कुठं आहे? आणि मग ती सांगायला लागते
पुराणी ऐसे बोलती जे पुराणामध्ये निघालं होतं, मी ऐकलं होतं की गुरु विना संसार मुंचीच आहे ना, गुरुविन संसार शून्य शून्य आहे. गुरु विना संसार शून्य आहे. गुरुवीर संसार मुद्र तरी जेना तरुण जात नाही माणूस संसारात सुद्धा गुरुशिवाय. आणि म्हणून गुरुला संसारात सुद्धा गुरुचं काम पडतं. काही झालं, काही सत्कार्य असलं, बाबा पारायण करायचं, बाबा हे करायचं. तू कोणताच बाबा नाही, मग कोणाला बसवत तिथं? काय करतो? मग तो काहीच करत नाही आणि मग काहीतरी होत. मग ऐसे आरंभापासून पूर्व व्यवस्था अवघी सांगितली. आणि मग सगळी व्यवस्था सांगितलेली आहे. मग लखबाईशी म्हटले, मग लखबाईसा काय म्हणते? गुरु काल गुरु करायचा का तुला? तरी मी तुम्हासी दाखवी. तुम्हाला मी गुरु दाखवते, तो करा. जयाजवळी बैसोये त्याच्याजवळ बसताय, उठोये उठताय, नाऊये दाखवताय, मिरुये मिरवताय, जेणे अवघी या संसारा जेने अवघ्या संसाराची ली पुसे, तो गुरु करा असं सांगितलं. जेणे ऐसा संसार तरी जेना हा सगळा संसार तरुण जाईन तुझ्याला जर तू मी सांगते तो गुरु केला असता. ऐसा गुरु मी दाखविना मी असा तुला गुरु दाखवन, चल माझ्या सोबत. म्हणून भोग नारायणा आणि म्हणून भोग नारायणाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंत बसलेले होते. त्या ठिकाणी देमाईसाला लखुबाईसा घेऊन येते. मग बरेचसे काही आपले लोक आहेत ना, आपला एखादा मित्र असेल तर त्याला म्हणतात, भाऊ ये आमच्या इथं उपदेश घे, संसार तुझा मुंचून जाईल, मोक्ष होऊन जाईल तुला. असा प्रकार आहे. भोग नारायणाच्या अंगणी भेटी झाली. आणि मग भोग नारायणाच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी भेट झालेली आहे देवाची आणि त्या देमाईसाची. गोसावी अंत देखील पाहिलं देवाला तिनं दरुच्या मध्ये पाहिलं आणि निवाली आणि निवूनच गेली, देवाकडेच बघायला लागली. म्हणे हे देव आहेत का? ते झाली सुखी झाली. पाहिलं, देवाला बघितलं, संताला बघितलं की आपण शांत झालो पाहिजे. अशा प्रकारे देमाईसा गेली आणि त्या ठिकाणी देवाजवळ गेल्यानंतर शांत झालेली आहे. मग गोसावी अंशी चौकी डाव्या आणि मग देवाला त्या ठिकाणी चौकी डाव्या हातात त्या ठिकाणी आसन झालेलं आहे. देमाईसी पाने पोपळे देमाईसानं ते आणलं होतं ना उपदेश घेण्यासाठी साहित्य. मग कोणता गुरु करायचा आहे त्यासाठी आणलं होतं. तो गुरु पसंत नाही आला, हा गुरु करायला आला. केळे दर्शन केली. आणि मग देवाला त्या ठिकाणी केळीची फणी दर्शन केली. नारियल पुढा ठेवी. नारळ ठेवलं पुढं, दंडवत घातले. दंडवत घातले, श्रीचरणाला श्रीचरणाला लागली. लखबाईसी पुढा बैसली. लखुबाईसा समोर बसलेली आहे. देमाईसी आडवांगी. आता ती अन्य आहे, तिला काहीच माहिती नाही नेमकं यांचं कसं आहे. आणि मग आता माणसाच्या समोर तोंड करून कसं बसावं म्हणून ती जरशी न्यूनगंडाने लाजलेली आहे. न्यूनगंड असतो मनामध्ये, कसं समोर बसावं है ना. आणि मग ती अशी वाकडी बसली. देवाला ते ठेवलं सगळे पदार्थ ना, अशी वाकडी बसली थोडीशी, देवाकडे तोंड नाही केलं. आणि मग देव काय म्हणतात? म्हणतले काय म्हणले देव? बाई देवतासी अरे गुरु देवतासी पाठी दाखव नये की बाई. आपल्या गुरु समोर समोर बसलं पाहिजे, आपल्या देवासमोर समोर बसलं पाहिजे, पाठ करून नाही बसलं पाहिजे. आईशी पासी. तुमच्या घरी गुरु आले आणि त्या ठिकाणी तुम्ही तोंड लपवायला लागले, गुरु केला कशाला? मग त्या गुरु आले तर गुरुचं स्वागत करावं, गुरुला त्या ठिकाणी दंडवत करावा आणि आपले काही प्रश्न असेल तर विचारावं. त्यासाठी तुम्ही गुरु केलेला आहे. गुरु आले आणि तुम्ही लपायला लागले. पाहुणे आले काय ते गुरु आहे तुमचे. मग राजा गुरुदेवता. राजा गुरु देवता या तिहीसी पाठी दाखव नये की बाई. पाठी यांना दाखवू नये. या तीसी पाठी दिसे तरी आपण या विधी होय. आणि जर समजा तुम्ही या तिघांना पाठ दाखवली, गुरु असून आपल्या गुरुला तुम्ही दंडोत केलं नाही, त्याला बोलवलं नाही, ज्यांनी मागितलं ते दिलं नाही, अविधी आहे तो. आणि तुमचा गुरु आहे ना तो, आणि त्याला तुम्ही भेटले नाही, त्याला तुम्ही दंडोत केला नाही, पाठ दाखवली त्याला, दिसले पण तुम्ही वाकडं तोंड करून निघून गेले, अविधी आहे तो. असं करू नये आई. मग आणि देवतेचे या मोरा पाय होणे द्या. देवतेकडे पाय करून कधी बसू नये. बाई देवतेच्या देवते या गुरुचे या पुरुषाचे या. मग देवतेच्या पुरुषाच्या भेटीला गेल्यानंतर असं करायचं नाही. दर्शना जायचं दर्शनाला तरी सन्मुखा होऊन तर सन्मुखा होऊन बसायचं, समोर होऊन बसायचं. विमुखा न बैसा. विनमुख नाही बसायचं, समोर आले ना समोर बसायचं. नाही तर काही लोक काय करतात,
अशी वाकडी बसून जातात. म्हणून ते अशी म्हणलं तुम्हाला पाठ लावून बसू नका, ज्यांना पाठ लावायचं त्यांनी घरी पाठ लावा, झोपून जा, काय टेन्शन घेता. खरे खोट आहे, कारण अविधी मला पण होतो तुम्हाला पण होतो. मी सांगत आणि तुम्ही झोपत, याला काय अर्थ. अविधी नाही झाला पाहिजे तुमचा सुद्धा, आणि म्हणून हे टिकवलं पाहिजे. मग देमाईचे सन्मुख बसली, मग सन्मुख घाबरली नाही, आणि एरवी तिला तसाच गुरु पाहिजे होता. बसली समोर, मग पूजा विधी केला, आणि मग तिला पूजा विधी वगैरे संपन्न केलेला आहे, गोसावीतेचा अनुग्रह केला, आणि मग गुरु उपदेश घेतला तिला, पुढा गोसावी अवलोकिली, आणि मग देवाने अवलोकन केलं आणि कृपा दृष्टी टाकली, आणि मग तिला स्थितीचा संचार झाला, एक आनंद येत आहे, आणि वेद लागलेला आवडी संचरली तिला. गोसावी अंपासून सुखानंद प्रगटला, देवापासून एक सुखानंद येत आहे. गुरुमंत्र त्या ठिकाणी ऐकलेले आहेत आणि तिला बरं वाटायला लागलेलं आहे. तिला असं वाटायला लागलं की आता देवाजवळच राहायला पाहिजे आपण, असं वाटत आहे. स्थिती झालेली आहे, तिला भोगलेली आहे. मग आता घटिका 2 घंट्यानंतर ती ठिकाणी भंगलेली आहे तिथे स्थिती, सुख झालेला आहे. मग देमाईसा काय म्हणते, हे खरे गुरु आहे, संसार मोचक आहे, यांनी संसार मुंचणारा आहे. कारण आमच्या गुरुचं नावही तसंच आहे, आमच्या देवाचं नावही तसंच आहे. श्री म्हणजे उपाधी, शोभायमान, ऐश्वर्य. चक्र म्हणजे या चक्रातून है ना, हे चक्र धरण्याची शक्ती ज्या चक्रधर भगवंतात आहे. जन्मरूप चक्र धरून तुम्हाला त्या ठिकाणी त्या चक्रातून कायमचं मुक्त करतो, तो श्री चक्रधर आहे. या चक्रातून तुम्हाला बाहेर निघावं वाटतं की नाही, या जन्मरूप चक्रातून बाहेर निघावं वाटतं की नाही. जर तुमच्या घरी गुरु आला तर तुम्ही काय सांगता, बाबा आम्ही लय चक्रात आहे. बाबा सांगतो श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण आहेत ना धरलेले, नाही ना म्हणे बाबा. आणि मग चक्रात नाही येणार तर कसे. जर तुम्ही गुरु केलाय, देव तुमच्या घरी आहे, आणि तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती नाही, काहीच नाही, दर्शन नाही, दंडवत नाही, है ना, आहे ते देव देऊन टाकले आपल्या भाऊजाईकडे किंवा कोणाकडे दुसऱ्याकडे. खरे खोट आहे. म्हणून त्या श्री चक्रधर भगवंताचे श्रीचरण धरा, कधीच चक्रात येणार नाही तुम्ही. आणि मग अनुज्ञा मागितली, महाराज येते मी. देव काय म्हणतात, बाई जेव्हा तुम्हाला इथे यावं असं वाटेल तेव्हा या. बघा तुम्ही आमच्या कोणी मार्गात जा, कोण म्हणतं का राहू नका, राहा इथंच. काय कौरक बिरा जायचं, जा तिकडं. बरं वाटलं तर राहा, नाही बरं वाटलं ना पुन्हा या. तिकडं सरळ गरम होतं, ऊन लागतं, चटणी सोबत खावं लागतं, तरी तिथंच गोड लागतं. इथं गोड गोड असतं. आज तर काय काय होतं मलाही कळलं, 2-2 पदार्थ तरी गोड लागत. तिथंच माणूस जातो. का जातो, ममत्वामुळे जातो, अज्ञानामुळे जातो. काय कमी आहे, पण नाही, तिथंच हे अज्ञान आहे. देमाईसा काय म्हणते, महाराज म्हणे आता मी कायमच इथे येणार आहे, मी इथंच राहिलं तर चालन ना म्हणे. हो मग लखुबाईसाने विचारलं, हाजी महाराज हे लोक जे पूजा करतात लिंगाची, प्रतिमाची, चतुर्भुजाची, हे काय आहे महाराज. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत बोलतात, यांची झाली त्या जातंद्याची परी. जातंदे म्हणजे आंधळे, आणि म्हणून यावर देवाने रुमण्याचा दृष्टांत सांगितला. ते आंधळे, आणि आंधळे आहेत म्हणून ते करतात. आणि ज्यांना आंधळेपणे म्हणून ते करतात, पण ज्यांना डोळे आलेले आहेत हे बी काही करतात. काय, ज्यांना डोळे आहेत ना, ज्यांना ज्ञान झाले ना, ज्ञान होऊन जर ते करत असाल ना, ते अधमाचे अधम आहे. म्हणून देवाने दृष्टांत सांगितलेला आहे, आंधळ्याचा, जातंद्याचा, रुमण्याचा, ते सांगणार आहे तुम्हाला.
लोकबाईशी पुसिले लोकबाईसानं विचारलं, ते कैसी महाराज जातंदे म्हणजे काय? यावरी गोसावी रुमणीयाचा दृष्टांत निरूपिला. जातंदे यावर देवाने रुमण्याचा दृष्टांत सांगितला. तोच रुमण्याचा दृष्टांत कसा आहे म्हणाले? सर्वज्ञ म्हणते काय म्हणतात देव? कोणी एक दुधाची यावर देव आता दृष्टांत सांगत आहे. कहूनी एक जातंदे असे, कहून एक दुधाचे गुणान मोदित होते. दूध डेअरीवर आपले दूध घेत होते, त्याला डिग्री लावत होते, पाणी आहे की नाही बघत होते. हे आंधळ तिथं गेलं, दूध डेअरीवर पोचलं आणि त्या दुधावाल्याला काय म्हणत, म्हणे काय रे बाबा दूध ते कसं? आता जन्माताच आंधळ आहे आणि आंधळे लंगडे कुळे इतके पराक्रमी, लय खतरा. आता आंधळा असल्यावर काय घेणं का आपल्याला दूध कसं आहे बघायची काही गरज आहे का? पण आंधळ काय म्हणतो? तेने पुसिले विचारलं, हंगा ते कैसी दूध ते कैसे? आता ते विचार त्या डिग्री मध्ये होतं, दूध घ्यायचंय मापायच्या याच्यात. याला वाटलं हे काय आलं बायच्या गडबडीमध्ये, इथं दुधाची रांग लागली म्हणून माझ्याजवळ, आणि तितक्या आंधळ उगच आलं आणि म्हणतो दूध कसं आहे मला सांग. आता ते माप घ्यायला एकीकड, डिग्री लावायला एकीकड. ते म्हणे भाऊ दूध पांढरं आहे, सरक बाजूला. आता यांनी मग सरकावून बाजूला. मग पांढरे ते कैसे आता या आंधळच होतं ना जन्माचा. आता या आंधळ्याने कधी दूधच पाहिलं नाही. खरंय खोट आहे? आता पांढरं पाहिलंच नाही, याला दिसतच नाही. मग ते काय माया लागलं, पांढरे ते कैसे? आता हे दूध घेण्याच्या नादात आणि हे लागलं माग, त्याला एवढा ताण सांगणार. मग पांढरे ते बळिया सारिके याने सांगून टाकलं. काय सांगितलं? पांढरे ते बळ्या सारिखे, म्हणजे बगळा पांढरा शिपीत असतो बगळा मित्रांनो. त्याची चुची पण थोडी पांढरी असते, थोडीशी पिवळट असते. खरं की नाही? म्हणजे बगळ्यासारखं काय अवघड आहे त्याच्यात. आता हे आंधळच न, यांनी पाहिलंच नाही ना, हे आंधळच होत. आंधळ्याने ज्याला डोळे त्याचं ऐकाव ना, पण हे ऐकत का? हे आंधळ्यासारखंच वागत. म्हणून देवाने दृष्टांत सांगितलं. मग त्यांनी सांगितलं बळे ते कैसे. त्यांनी प्रश्न केला, आंधळा असून प्रश्न केला. मित्रांनो, आपल्याला डोळे असून प्रश्न करता येत नाही. काय डोळे असून आपण विचारत नाही, ते आंधळा असून तुम्हाला सांगतो विचारायला लागले. किती हुशार म्हणावते. खरं की खोटं आहे? आंधळा असून प्रश्न करत, ते गरम हो राहिले सांगणार तरी विचारत जात नाही. त्याला दिसत नाही गरम हो राहिले की गार हो राहिलं. गरम झालं म्हणजे चेहऱ्यामध्ये हावभाव आहे ना कमी अधिक होतात. सांगितलं तुला होय ना बाजूला, इतक्यावर समजून जायचं आपल्यावर गरम झालाय आहे की नाही. आणि मग सहज म्हटलं सारखं आता बस करा, समजायचं मीडियम. मग बळे ते रुमणीया सारी. आता याने सांगून दिलं भाऊ, आता बगळा कसा आहे. आता याला वाटलं कायच करावं, हे माझ्या मागच लागेल. मग याने सांगितलं बळे ते रुमनिया सारिखे. रुमन बघा आणि बगळ्याची चुची बघा. खरे खोटे? असं रुमण्याचा आकार करून दाखवला यांनी. त्याला डिग्री खाली ठेवून दिली. अरे लयच माग लागलं. म्हणजे सांगणंच गरजेचं आहे म्हणे, याला आधीच सांगून टाकतो म्हणे माग लागेल आपल्याला. सांगून दिलं. मग रुमणे ते कैसे. आता यांनी पुन्हा प्रश्न केला, म्हणजे रुमणं कसं आहे. आता हे रुमण्या माग बी जायला नव्हतं ना, हे आंधळ होतं, याला आवत आणता येईल का? खरे खोटे? ज्याने आवत आणलं ते रुमणं बघेल, पण ज्याने रुमणं पण बघेल नाही त्याचं किती अवघड आहे. ते जन्म तर आंधळ आहे ना. ते पुन्हा विचारायला लागले रुमने ते कैसे. रुमणे ते ऐसे. त्यांनी दिलं ठेवून, भाऊ ये इकडं हात लाव. रुमने ते ऐसे म्हणून आंधळी लोक बघा. दहाचा आहे, पाचचा आहे साहेब. खारे फुटाणे खारे फुटाणे पाहिलं रेल्वे.
हा एखादबार खारे फुटाने घ्या 5-6 द्या त्याला म्हणता आचा काय साहेब आंधळ्याचं खाता काय खरं खोटे आंधळे असून पैसे ओळखता मग कशाने ओळखता पण चापल्याशिवाय ओळखत नाही. हा काय म्हणलं याने आता बरंच सांगितलं म्हणे आपल्याला आणि खरं सांगितलंय आणि आता याने हाताला चापून बघितलं याने असं हात वाकडा करून दाखवलं आणि याने चापून बघितलं अर म्हणे हे रुग्ण आहे का आणि हे दूध आहे का बर मग म्हणून हात वाकडा करून दाखवला आणि याने ते हात असा पक्का चापून घेतला म्हणे आता असं आपल्याला रुग्ण असं दिसलं की प्यायचं म्हणे कारण ते दूध आहे खरंच आहे ना तो काय विचारून राहिला आहे तो दूध विचारून राहिला ना दूध कसं आहे म्हणून मग यांनी सांगितलं भाऊ हे असं आहे उदाहरण देऊन देऊन समजावून सांगू राहिला मग आता भावासोबत आईसोबत एक दिवशी बाबा गेला शेतात आता घरी काम नसेल किंवा घरी काही नसेल मित्र गित्र आता आंधळे म्हणलं काय पण शेतातली न्यायचे नेत नाही पण चला बुवा भावाने आज नेलं फिरायला थोडं गाडी बैलात नेलं मग आता गाडी बैलात नेलं तर विहिरीवर बसवलं पण विहिरीत जाऊ नये म्हणून कोठ्यात बस आता ते आंधळ आहे ना भावाने त्याची काळजी घेतली दादा हा कोठ्यात बस आणि कोठ्यात इकणं खरं खोटं कोठ्यात काय होतं इकणं होते म्हणजे काय फाळ कुराड आऊत आवताला लावलेलं रुग्ण आणि एखादं एक्स्ट्रा रुग्ण पण पडेल असत जास्तीचं रुग्ण सुद्धा असतं मग हा भाऊ कोठ्यात गेला हे शांत बसाना याला वाटलं आपल्याला दूध सापडलं दूध लागलं बघायला कोठ्यात मग आता भानगड अशी झाली चाफत गेलं आणि त्या आवताला लावलं होतं रुग्ण मग त्याने असं चापून बघितलं मग दूध सापडलं म्हणे आपल्याला त्याने लावून बघितलं हात म्हणे बरोबर तुम्ही बघा बरं का असंच असतं इथं धरायचं की नाही आता रुग्ण तुम्हाला सांगायचीच गरज नाही कारण तुम्ही पक्के म्हणजे रोज प्रश्नच नाही काही खरं की नाही तुम्हाला सगळं माहिती आहे यांनी चापलं बा ते रुग्ण दूध मनोनी पेओ लागला रुग्ण्याला प्यायला लागला दूध म्हणून प्यायला लागला काय असे बरेच रुग्ण आहे मित्रांनो आता सुख भेटन मग सुख भेटन है ना आता म्हैस घेतो दूध घेतो गाय घेतो सगळं दूध घरी याला ते रुग्णच हा सदा काळात चहा करून पितो शेतात हा रुग्ण म्हणजे रुग्ण नका घेऊ रुग्णाच्या मागे जो आंधळा आहे ना ते आपण आहे काय मरुस तर रुग्ण सोडत नाही आपण तर सरकारनं बाजूला द्या ना आता तुमच्या पोराकडे रुग्ण कोरक वाकडा होता तिथं अरे आंधळे झालो ना आपण तरी रुग्णाला धरून चालायची तयारी आपली आंधळे झालो तरी मोसंब्या राखायला बसेलच आपण तिथं जरा ये जरा मंदिरात बस जरा इकडं बाबाला दर्शन घे जरा मरुस तर करतो मग मरुस तर करायला बसला तो दूध मनोनी पेऊ लागला काय मग आता प्याय लागला पिताने दात पडले हिरड्या फुटल्या रगत निघायला लागला ना मग आता डोळ्यावाला आला अरे काय चालू आहे भाऊ तुला कळत नाही म्हणे दूध पिऊ राहिलं म्हणे मी अरे काय येड्याचा बाजार आहे म्हणे अरे ते रुग्ण आहे सरक बाजूला अरे सरक म्हणे माझ्या बापाने सांगितलंय आम्ही जर सांगितलं ना भाऊ हे करू नका ते करू नका आमचे बाप दादे का येडे होते का मग तुम्ही आले सांगायला आम्हाला बाबा असे म्हणायला लागले लोक आम्हाला तुमचे बाप दादे हुशार होते ज्ञानी होते ना तसंच करा हा दात पडोस तर त्या रुग्णाच्या मागरा आणि शेवटी ठेस लागली ना त्या रुग्णावर पडा मरा आम्हाला काय करायचंय काय गेलं का आमचं
आणि म्हणून देव म्हणतात रुमने सोडा, रुमनं कौरक धरायचंय चप्पनीपर्यंत धरा, नंतर देवाकडे या. डोळ्यावाला सांगू राहिलाय तुम्हाला, अरे रुम नाही पिऊ नको, रगत निघू राहिले, हिरड्या फुटू राहिल्या, तरी न संडी. अरे सांडी सांडी, अरे सोड, हे रुमणे, अरे रुम नाही ते सोडून दे त्याला. एवढी फुटती, अरे तुझ्या रगत निघू राहिले, हिरड्या फुटल्या, निघे, रगत निघू राहिलं तरी न संडी. तरी सोडत नाही, दुःख होत तरी सुटत नाही. माझे नि बापे सांडी, माझ्या बापाने सांगितलंय म्हणे मी सोडणार नाही. दुःख होय तरी न संडी, दुःख होतं पण सोडत नाही. तैसे हा झाला दृष्टांताचा सिद्धांत काय आहे. तैसे कवनी एक ईश्वराचे गुण, कोणी एक ईश्वराचे गुण अनुमोदित होते, कोणी एक जण ईश्वराचं ज्ञान सांगत होत, कटिया बसला, आणि तिथं कठिया बसलेला होता. त्याने पुसले, त्याने विचारलं, हंगा परमेश्वर तो कसा आहे, जैसा कैलास वैकुंठ, आणि मग सांगायला लागला जैसा कैलास वैकुंठीचा, ब्रह्मा विष्णू महेश, या व्यतिरिक्त कोणालाच काही माहिती नाही. अरे याच्या पलीकडेही आहे, तुम्हाला फक्त तीनच माहिती आहेत का. त्याच्या पुढे विष्णू, त्याच्या पुढे अष्टभैरव, त्याच्या पुढे विष्णू, त्याच्या पुढे सद्ब्रह्म, माया, माया पुढे सद्ब्रह्म, सद्ब्रह्मा पुढे त्या ठिकाणी ईश्वर आहे. अरे तुम्हाला तेवढं माहितच नाहीये. 33 कोटी मध्ये गुरमळायला लागले का नाही. आणि दिसली ती 33 कोटीतली चालणारी चाय पायची तिच्या पाया पडायला लागले का नाही. अरे नेमका देव कोणता आहे जाणून घ्या मित्रांनो. कोणाच्याही पाया पडू नका आणि कोणाच्याही मागा लावू नका. आणि कौरक रुग्ण धरायचंय. कधीतरी गीता हातात घ्या, शास्त्र काढा. ज्ञानाने परमेश्वर प्राप्त होतो. ब्रह्मा तो कैसा, आणि मग तो कसा आहे म्हणून तो विचारतो. जसा अयोध्याचा राम, त्यालाही माहिती नाही. रामू तो कैसा, मग तो राम तो कसा आहे. आणि मग द्विभुज चतुर्भुज प्रतिमा दाखवायला लागला. त्याने दाखवला का की ज्ञान शक्तीनं त्या ठिकाणी ज्ञान दृष्टीने दाखवला का असा आहे तसा आहे, लंब आहे, गोल आहे, षटकोन आहे. नाहीतर बघा देवाने आमच्या काय काय नाही सांगितलं, सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि तो प्रतिमा दाखवायला लागला. मग तो ते तर आहे. आणि मग हा त्याचा ऐकूनच राहायला लागला. तिथं झाडायला लागला, तिथं मंदिराच्या समोर सडा संमार्जन करायला लागला. पाला लागला तोडायला, बेल लागला व्हायला. तेने अधिका नरकची होती. आमच्या साधूनं कधी पान फुल तोडलं, कधी वाहिलं. आपल्यापासून इतरांना थोडासा त्रास नाही झाला पाहिजे, ती भक्ती. ईश्वराचं ज्ञान असं आहे. आमचे देव जेव्हा सालवडीच्या डोंगरात होते, केशकळाप देवाचा त्या आराटीला अडकला, देवाने काढला नाही, दुसऱ्याने काढला, तेव्हा देव बाजूला सरकले. काठीला सुद्धा आमच्याकडनं त्रास नाही झाला पाहिजे, असं आपलं वर्तन पाहिजे. ते ज्ञान आहे. निघता देमाईशी म्हटले, हे देमाईसाला सांगितलं की रुग्ण सोडून द्या आता. जी जी महाराज, महाराज खरे तुम्ही गुरु आहेत आता आमचे. महाराज आमच्या माथ्यावर आपला श्रीकर ठेवा. आता माझं संगोपन आपल्या लागेल. सगळी कुळवाडी शेती आहे ना, हे रुमणे आहेत ना, सगळं सोडून देणार. देव म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. तुमच्या हिरड्या फुटत असतील, दात तुटत असतील, तुम्हाला कळत असेल तर नक्की त्या ठिकाणी शेवटी हे सोडून द्या. आणि शेवटी का होईना देवाला शरण दिगा, है ना. कोणालाही हात जोडू नका. आपुला तो देव एक करून घ्यावा, कोणी सोडविना एका श्री चक्र पाणी वांचोनी. देवाचे मांडले बंड, भूता देवताचे एकची थोतांड. भूतवी देव झाले मित्रांनो. शेतात पुरल्यालाही देव झाला, त्यालाही दिवा, त्यालाही अगरबत्ती. जो देव आहे त्याला नाही. खरे खोटे किती देव झाले, किती देवाचं बंड मांडलंय. देव तो एक आहे, आणि तो श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेला आहे. तो श्रीकृष्ण भगवंत आहे. जाणून घ्या. सगळी देवाच्या अध्यक्षतेखाली पृथ्वी चालते, ही सृष्टी चालते.
मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. स्पष्ट सांगितलं 10वा अध्याय. काय करतोय आपण? जे सांगितलं ते करा, जे नाही सांगितलं ते करू नका. स्पष्ट सांगितलं आणि करायचं तर करा. धरा रोमणे, आम्हाला काय करायचं तेच तर सांगितलं देवाने. ते रोमणं सोडून द्या. जे आहे ना, आम्ही करत गेलो, आमचे बाप दादी करत गेले. ज्ञान झाल्यानंतर सोडून द्या ना. ते काय करायची गरज आहे? बाप दादी उंडे खात गेले, कावळ्याला खाऊ घालत गेले, आपण खाऊ घालायचे का? ते ज्ञान दृष्टी आहे का नाही? काही बिलकुल करायचं नाही. ज्या आहे 10 दिवसा भितरी कीजे ते पावे. जे 10 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला करणं होईल तेवढंच करायचं, बाकी सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणून आजपासून आपण गुरु तो करावा जो ईश्वर मार्ग दाखवेल, मोक्ष मार्ग दाखवेल, निस्वार्थीपणा असेल. आजपर्यंत आपण गुरु असूनही जरी आपल्या गुरुचं ऐकलं नसेल, परंपरेचं ऐकलं असेल, ते केलं नसेल, परमेश्वराला वंदन करून देवतेला केलं असेल, देवतेला करून परमेश्वराला केलं असेल, तर देवाला क्षमा मागा की महाराज आजपासून मी हे रुग्ण सोडून देणार आणि फक्त तुमची भक्ती करणार. आता तो खरा श्रीकृष्ण नवरा. बस याच्या व्यतिरिक्त मी आता कोणालाच काही करणार नाही. आजपर्यंत केला असेल देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी. ज्या वाचेने जना दुखविले, ती वाचा तुला दिले मी, दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.